नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 20 सप्टेंबर 2025. आज देखील आपण अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत लेखा नियंत्रक म्हणजे सी म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच ॲग्रो लॉजिस्टिक हब हे कुठे स्थापन होणार आहे आणि नैसर्गिक वारसा स्थळांची तात्पुरती यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांचा समावेश होतो याबद्दलची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. नंदादेवी कन्या योजना ही योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी वेगवेगळ्या राज्यांनी सुरू केलेल्या योजना पाहिलेल्या होत्या. आता याची आपण ऑलरेडी काल माहिती पाहिलेली आहे. हवं असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. यामध्ये तुम्ही पाहतच असाल, की वेगवेगळ्या राज्यांनी महिलांसाठी आणि बालिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि अशा योजना आपल्याला परीक्षेमध्ये वेळोवेळी विचारल्या जातात. तर उत्तराखंडमध्ये नंदादेवी कन्या योजना आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना ही बालिकांसाठी, तर लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. आता आपण आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 20 सप्टेंबर 1878 द हिंदू वृत्तपत्र आजच्या दिवशी प्रकाशित झालेले होते आणि सुरुवातीला हे साप्ताहिक असणारे हे वृत्तपत्र या 1889 नंतर दैनिक झालेले होते. याची सुरुवात चेन्नई या ठिकाणाहून झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वृत्तपत्राविषयी इतिहासाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला याची स्थापना वर्ष माहिती असणं गरजेचं आहे. 1878 द हिंदू वृत्तपत्र. 20 सप्टेंबर 1633 पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिओ यांच्यावर खटला चालवण्यात आलेला होता. गॅलिलिओ आपल्याला माहित असेल, की हे थोर वैज्ञानिक होते आणि त्यांनी विज्ञानामध्ये अतिशय महत्त्वाचं असं कार्य केलेलं आहे आणि भूगोलामध्ये देखील यांचा अभ्यास केला जातो. 20 सप्टेंबर 1897 मराठी पत्रकार, सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचे दिनविशेष पाहिलेले आहेत. आता आपण सविस्तर आपल्या चालू घडामोडींनी सुरुवात करूया आणि आज आपण प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आज चालू घडामोडी पाहणार आहोत. त्यामुळे प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील पहिले ॲग्रो लॉजिस्टिक हब कुठे उभारण्यात आलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लातूर, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 बीड, पर्याय क्रमांक 4 वैजापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वैजापूर. ॲग्रो लॉजिस्टिक हब याविषयी आता थोडक्यात माहिती पाहूया. महाराष्ट्रातील पहिले ॲग्रो लॉजिस्टिक हब हे आता पूर्ण झालेले आहे. वैजापूर समृद्धी महामार्गावर राज्यातील पहिले ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात आलेले आहे. 10,000 टनाचे वातानुकूलित सायलो आणि धान्य श्रेणीकरण यंत्रणा तसेच मालवाहतूक व्यवस्था आणि पेट्रोल पंप अशी संपूर्ण सुविधा या ॲग्रो लॉजिस्टिक हब या ठिकाणी असणार आहे. यासाठीचा एकूण खर्च हा 40 कोटी रुपये इतका आलेला आहे. 3,000 टन क्षमतेची 2 गोदामे यामध्ये उभारण्यात आलेली आहे. केंद्र सरकारकडून 32 कोटींचे अर्थसहाय्य या लॉजिस्टिक हबसाठी देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, लातूर जिल्हा कोणत्या पिकाच्या उत्पादनात आघाडीवर आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सोयाबीन, पर्याय क्रमांक 2 कापूस, पर्याय क्रमांक 3 ज्वारी आणि पर्याय क्रमांक 4 गहू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोयाबीन. लातूर सोयाबीन लॉजिस्टिक हब. आता आपल्याला माहितीच असेल, की लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादनामध्ये आघाडीवर आहे आणि लॉजिस्टिक हब हे लातूर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि हे सोयाबीन या पिकासाठी असणार आहे. यासाठीचा प्रस्ताव आहे 2,500 टन वातानुकूलित सायलो आणि 10,000 टन क्षमतेचे आधुनिक गोदामे. या ठिकाणी इतर साठवण सुविधा देखील असणार आहे. म्हणजेच उदगीर या ठिकाणी 3600 टन, रेणापूर या ठिकाणी 4,500 टन आणि औसा, पानगाव, जिंतूर या ठिकाणी नवे गोदाम प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाबळेश्वर पाचगणी परिसर कोणत्या अभयारण्याचा भाग आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भोर अभयारण्य, पर्याय क्रमांक 2 ताडोबा अभयारण्य, पर्याय क्रमांक 3 कोयना अभयारण्य आणि पर्याय क्रमांक 4 चांदोली अभयारण्य. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोयना अभयारण्य. विद्यार्थी मित्रांनो, सध्या ही न्यूज खूप चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. महाबळेश्वर पाचगणी यांना युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या
तात्पुरत्या यादीमध्ये नुकतेच स्थान भेटलेले आहे. हा परिसर कोयना अभयारण्याचा भाग व पश्चिम घाटातील जैवविविधता हॉटस्पॉट आहे. भारतीय भूवैज्ञानिक जीव सर्वेक्षणाने जिओ हेरिटेज साईट म्हणून देखील या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. याचं वैशिष्ट्य काय? तर दुर्मिळ व संकटग्रस्त प्राणी पक्ष्यांच्या प्रजाती यामध्ये आहेत. दक्खन ट्रॅप म्हणजे जगातील महत्त्वाच्या बेसॉल्टिक ज्वालामुखी जो प्रदेश आहे, जो सुमारे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे, याचा हा एक भाग आहे. पृथ्वीच्या इतिहासातील क्रिटेशियस, इमेलिओजिन आणि वंशविनाश घटनेशी संबंधित ही घटना आहे. थरबद्ध लावा प्रवाह, प्राचीन मृदा या ठिकाणी दिसून येते आणि शास्त्रज्ञांसाठी हा एक मौल्यवान अशी भूगर्भीय माहिती देखील देतो. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी या परिसराला आता युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये स्थान भेटलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील तात्पुरत्या युनेस्को जागतिक वारसा यादीत सध्या किती स्थळे आहेत? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 65, पर्याय क्रमांक 2 66, पर्याय क्रमांक 3 69 आणि पर्याय क्रमांक 4 70. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 69. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे महाबळेश्वर पाचगणी हा परिसर आता तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केल्यामुळे आता एकूण यादी ही 69 इतकी झालेली आहे. भारतातील तात्पुरत्या यादीतील एकूण स्थळे 69, यामध्ये 49 सांस्कृतिक, 3 मिश्र आणि 17 नैसर्गिक आहेत. भारतातील इतर कोणते समाविष्ट स्थळे आहेत? तर सेंट मेरी आयलँड्स हे कर्नाटकातील, मेघालय गुहा हे पूर्व खासी टेकड्यातील, नागा हिल ओफिओलाइट हे नागालँड येथील, एरामट्टी दिबालू हे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथील, तिरुमला टेकडी हे आंध्र प्रदेश येथील आणि वर्कला हे केरळ येथील. ही सर्व स्थळे आता नैसर्गिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जागतिक वारसा यादीमध्ये अंतिम समावेश होण्यापूर्वी या ठिकाणांचा तात्पुरत्या यादीत समावेश होणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही यादी देखील महत्वाची ठरते. पुढचा प्रश्न आहे, UPSC मध्ये उमेदवार पडताळणीसाठी कोणती नवी तंत्रज्ञान प्रणाली प्रायोगिक स्वरूपात वापरण्यात येणार आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 ब्लॉकचेन प्रणाली, पर्याय क्रमांक 2 बायोमेट्रिक फिंगरप्रिंट, पर्याय क्रमांक 3 QR कोड प्रणाली आणि पर्याय क्रमांक 4 AI आधारित चेहरा ओळख प्रणाली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 AI आधारित चेहरा ओळख प्रणाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने उमेदवाराच्या पडताळणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चेहरा ओळख प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर आता वापर केला जाणार आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स डिव्हिजन म्हणजे NEGDच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या 29व्या CGA म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 TCA कल्याणी, पर्याय क्रमांक 2 अजय भट्टाचार्य, पर्याय क्रमांक 3 SS दुबे आणि पर्याय क्रमांक 4 नितीन गुप्ता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 TCA कल्याणी. TCA कल्याणी यांची लेखा नियंत्रक म्हणजे CGA म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, CGA म्हणजे काय? तर कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स यांची नियुक्ती ही 1 सप्टेंबर 2025 या दिवशी करण्यात आली. या भारताच्या 29व्या CGA बनलेल्या आहेत. SS दुबे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1991 बॅचच्या भारतीय सिव्हिल अकाउंट सेवा म्हणजे ICAS याच्या त्या भाग आहेत. त्यांचं शिक्षण हे JNU विद्यापीठातून MA आणि MPhil पदवी मिळवलेली होती. 34 वर्षांहून अधिक अनुभव, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन, लेखा, शासन आणि प्रशासनामध्ये यांचा अनुभव आहे. CGA ही भारत सरकारची मुख्य लेखा सल्लागार पद आहे. यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात आणि यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष इतका असतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या 29व्या CGA बनलेले आहेत TCA कल्याणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडीवर आधारित आता एक प्रश्न पाहणार आहोत. UPSCने नुकतेच सुरू केलेला उपक्रम कोणत्या विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 इस्रो, पर्याय क्रमांक 2 नीती आयोग, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय ई गव्हर्नन्स डिव्हिजन म्हणजेच NEGD आणि पर्याय क्रमांक 4 UIDAI. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी याचं उत्तर आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं उत्तर कमेंटमध्ये योग्य देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमची एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.